गुजरात, खानदेश आणि विदर्भातील प्रवाशांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वाची मागणी समोर आली आहे. हैदराबाद ते सुरत दरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून ही गाडी सुरू झाल्यास या भागातील प्रवाशांना थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सध्या या मार्गावर थेट प्रवासासाठी पुरेशा रेल्वे पर्यायांचा अभाव असल्याने अनेक प्रवाशांना इतर मार्गाचा आधार घ्यावा लागतो. हैदराबाद हे तेलंगणातील महत्त्वाचे शहर असून सुरत ते गुजरातमधील मोठे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. या दोन शहरांना थेट रेल्वेने जोडल्यास महाराष्ट्रातील खानदेश आणि विदर्भातील प्रवाशांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. विशेषतः शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांसाठी हैदराबाद, सुरत तसेच या मार्गावरील शहरांमध्ये ये जा करणाऱ्या प्रवाशांसाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो. या प्रस्तावामागे केवळ दोन शहरांना जोडण्याचा उद्देश नसून मार्गावरील अनेक भागांना अधिक चांगली रेल्वे सुविधा मिळावी हा उद्देश आहे. खानदेश आणि विदर्भातील प्रवाशांना गुजरातच्या दिशेने तसेच दक्षिण भारताकडे जाण्यासाठी अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ, बदलत्या गाड्यांचा त्रास आणि अतिरिक्त प्रवासाचा खर्च कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. नाशिक आणि परिसरातील प्रवाशांसाठीही ही मागणी महत्त्वाची ठरू शकते, कारण नाशिकमधून देशातील विविध भागांमध्ये जाण्यासाठी थेट आणि सोयीच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी सातत्याने होत आहे. सध्या नाशिक हैदराबाद प्रवासासाठी उपलब्ध रेल्वे पर्यायांमध्ये प्रवासाला बराच वेळ लागतो. त्यामुळे नव्या थेट रेल्वेची मागणी प्रवाशांसाठी अधिक सोयीची ठरू शकते. मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हैदराबाद सुरत रेल्वे सुरू झाल्याची घोषणा अद्याप झालेली नाही. सध्या ही रेल्वे सुरू करण्याची मागणी आणि त्यासाठीचा पाठपुरावा याबाबतची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रत्यक्ष मंजुरी, मार्ग निश्चिती आणि वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच ही गाडी नेमकी कधी धावणार हे स्पष्ट होईल. जर ही मागणी प्रत्यक्षात मंजूर झाली तर गुजरात, खानदेश आणि विदर्भातील प्रवाशांसाठी दक्षिण भारत आणि पश्चिम भारत दरम्यानच्या रेल्वे कनेक्टिव्हिटी निश्चितच अधिक मजबूत होऊ शकते. आता रेल्वे प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेतं आणि हैदराबाद सुरत रेल्वेचा प्रत्यक्ष हिरवा कंदील कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हैदराबाद सुरत थेट रेल्वे सुरू झाल्यास या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेमका किती फायदा होईल? ही मागणी प्रत्यक्षात मंजूर व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.